सध्याच्या सत्ताधाऱ्या संविधान विरोधी कारभाराविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने आज वोट चोर गद्दी छोड अशा घोषणाबाजी देत साक्षरी अभियान राबविण्यात आले। हे अभियान डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथे आयोजित करण्यात आले। या अभियानात शेकडो विद्यार्थी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपला रोष व्यक्त केला। विद्यार्थ्यांनी साक्षरी करून लोकशाहीची पायाभरणी मजबूत करण्यासाठी आणि जनादेशाचा अपमान करणाऱ्या सत्ताधाऱ्याविरुद्ध ठाम भूमिका घेतली। जनतेच्या मताचा अनादर करून सत्तेत बसलेल्या सरकाराविरुद्ध युवकांचा संघर्ष सुरू असून या साक्षरी अभियानाद्वारे लोकशाहीची खरी ताकद दाखवण्यात येत आहे। विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता युवक काँग्रेसचे हे अभियान पुढील काही दिवस शहरातील महाविद्यालय, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी राबविण्यात येणार आहे, असे यावेळी अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांनी सांगितले। आज महिन्याभरा अगोदर राहुल गांधींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी वोट चोर ही जी संकल्पना आहे आणि त्यांनी जे बाय प्रूफ सगळ्या मीडियासमोर ते करून दाखवलं की एकाचं नाव हे प्रत्येक स्टेटमध्ये आणि एका घरात हे 100-150 लोक राहतात आणि यांनी हे वोट चोरी करून हे सगळं मिळवलेलं आहे। पंतप्रधान वोट चोर करून गादीवर बसलेले आहे। म्हणून आम्ही आज मुद्दाम पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज समोर आम्ही एक साक्षरी अभियान घेतलं की जी नवीन पिढी जे वकील होणार आहे, जे जज होणार आहेत, त्या कारणाने आम्ही मुद्दाम हे कॉलेज निवडलं। या कॉलेजपासून आम्ही सुरुवात केली की चोरांना धडा शिकवणारे जे असतात ते वकील लोक चोरांना धडा शिकवतात। म्हणून आम्ही या कॉलेजमध्ये आज साक्षरी अभियान घेतलं। आमचे प्रभारी कपिलजी ढोके, वैभव देशमुख विधानसभा अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष निलेशजी गोहे यांच्या समवेत आम्ही पूर्ण अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही पूर्ण शहरामध्ये वोट चोरीच्या विरोधात निदर्शने करणार आहे। वोट चोर, वोट चोर। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।